आधा पक्का दिया धक्का लंबा छक्का प्रणय राजपुरकर द्वारा। डीजे मास्टर को मौका नहीं देंगे क्योंकि जल्द से जल्द 2 ओवर खत्म होने चाहिए। बाद में चाहे आधा घंटा क्यों ना बजाया जाए। हाँ, सेकंड सेमीफाइनल का मैन ऑफ द मैच देना बाकी है। 6 रन पहली गेंद के ऊपर प्रणय राजपुरकर फिर एक बार अक्रॉस द लाइन खेला, उन्होंने 1 रन जरूर मिला। 7 रन 7 धावा स्कोरबोर्डवर इथं आपल्याला पाहायला मिळतात। 7 धावा जमा झाल्यात। अजूनही 4 चेंडूंचा या षटकातील खेळ शिल्लक आहे। जमलेले तमाम प्रेक्षक अनिल सर, खऱ्या अर्थानं मैदानाच्या चारही बाजूला आता गर्दी दिसते आहे। याला म्हणतात क्रिकेटची असली दर्दी, जे शेवटपर्यंत थांबलेत, अंतिम सामन्यापर्यंत थांबलेत, रिझल्टपर्यंत थांबलेत की भाजपा 2026 ट्रॉफीचा चॅम्पियन कोण। जबरदस्त फटका, झेल होण्याची शक्यता आणि इथे मात्र बळी मिळतोय फलंदाज रोहन याचा अंत। चला लवकर जा आतमध्ये मंगेश सर। बघा, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल आपण पाहतोय, जबरदस्त ट्रॉफीज आपण पाहतोय। भाजपा जी जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, त्या भाजपा ट्रॉफी 2026 मध्ये आपल्याला सगळं काही पाहायला मिळते आहे, जे हनुमान देसाई पाडा आयोजित। तर गोलंदाज स्वप्नील 7 धावा धावफलकावर लागल्यात। पुन्हा एकदा मंगेश यानं मारलेला फटका, झेल होण्याची शक्यता आणि या 2 झेलांमुळे झालं काय, 2 निर्धाव चेंडू टाकण्यास गोलंदाजाला मदत झाली। 12 चेंडूंमध्ये 2 चेंडू निर्धाव आले, 2 बळी गोलंदाजाला मिळालेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 7। 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील संपलेत। चला धावत जा जरा, समोरच्या टीमला पण संधी मिळायला हवी। एक खेळाडू वृत्ती दाखवा। खेळाडू वृत्ती क्रिकेटमध्ये दाखवणं गरजेचं आहे। क्रिकेटमध्येच काय, कोणत्याही क्षेत्रामध्ये खेळाडू वृत्ती, कारण जय आणि पराभव हे होतच असतात। आणि क्लीन बोल्ड, विकेट हॅट्रिक मिळते गोलंदाजाला। 5 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 8। नवघर संघ असं वाटलंही नव्हतं की हा चॅम्पियन बनण्याच्या दिशेने उडी मारेल सकाळच्या सत्रामध्ये, पण त्यानंतर मात्र यांचा खेळ उंचावत गेला। गोविंद यानं केलेला कडवा प्रतिकार, शेवटच्या चेंडूवर आलेल्या 3 धावा सेकंड सेमीफायनलमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगून गेल्या। दोन्ही सेमीफायनल अनिल सर अतिशय रोमांचक झाल्या आणि त्या तुम्ही बनवल्यात। खऱ्या अर्थानं मी ज्यावेळी सुरुवात केली होती समालोचनाची, ते दिवस मला आठवतं समालोचन ऐकून। तर अजय अधिकारी यांच्याकडून गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। गोलंदाज स्वप्नील याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक। नवीन फलंदाज कुणाल कारेकर, इथे मात्र चांगला चेंडू टाकला जातोय। 6 चेंडूंमध्ये एक षटकार येऊ नये, फक्त 8 धावा आल्यात, 7 धावा आल्यात। एक चांगली गोलंदाजी होती आहे ती गोलंदाज स्वप्नील सुतार याची। आता बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येतोय। प्रणय राजपुरकरच्या समोर राहुल गुप्ता जरा टेन्शन मध्ये आहेत, मिथुन लांगीचे कट्टर समर्थक। तर नक्कीच तुषार धुमाळ ज्यांनी गेले स्पर्धेमध्ये या 3 दिवस समालोचन केलं, त्या तुषार धुमाळ आमचा व्हॉइस ऑफ खोपोली यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। सातच धावा झाल्यात। किती चेंडू किती धावा हे निवडणुकीच्या आदल्या रात्री मात्र फार महत्त्वाचे असतात की कोणती मतं फिरवली तर उद्या बाजी पलटेल।
विठ्ठल अण्णा सिनकर यांना बरोबर माहिती आहे, राजकारणातली व्यक्ती आहे. चला सुरुवात करा. मंगेश सुतार स्लोअर वन टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 7 चेंडू मग 7च धावा आल्या. मंगेश सुतार मात्र बाल बचावलाय. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 धावा धावफलकावर लागल्यात. आणि लेग्समॅन मंगेश सुतार याच्याकडे हीच कला आहे. मगाशी जेव्हा गोविंद स्ट्राईकला आला त्यावेळी स्कोररला सांगितलं की आता षटकार येतील या षटकामध्ये, कारण एक जबरदस्त लेग स्पिनर बॉलर आहे. आणि लेग स्पिनर बॉलर ज्यावेळी डावखुरे आता ज्या फलंदाजासमोर गोलंदाजी करतो त्यावेळी त्याला अडचण निर्माण होते. आणि ती अडचण आपण मगाशी गोविंद आणि मंगेश सुतार याच्यामध्ये मंगेश सुतारची पाहिली. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. अक्रॉस द लाईन चेंडू गॅप मध्ये आहे. 1 धाव नक्कीच मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज प्रणय राजपूरकर याच्या खेळीचा अंत. डीजे देखिए विठ्ठल अण्णा सिनकर साहब जिन्होंने स्पॉन्सर्ड की हुई जर्सी पहनी हुई है शिव प्रतिष्ठान परली टीम ने, तो वहीं दूसरी तरफ नवघर टीम एक अलग जर्सी में आई. पहले दौर में अलग जर्सी में थी और उसके बाद फाइनल तक उन्होंने ये पिंक कलर की जर्सी पहनी हुई है. साहिल वार्णेकर नए बल्लेबाज. मंगेश सुतार इस ओवर की करेंगे चौथी गेंद. बढ़िया गेंदबाजी हो रही है. ये ऊपर खेला है, गेंद हवा में है. मंगेश सुतार ने अपनी स्पिन गेंदबाजी में जंजीरों की तरह चकड़ा है शिव प्रतिष्ठान परली के बल्लेबाजों को. प्रकाश बाबू देसाई साहब इस मैच का मजा ले रहे हैं. क्रिकेट के प्रति और सामाजिक काम के प्रति मैं इन्हें आधुनिकरण मानता हूँ. पिछले 15 सालों से मैं सुधागढ़ में आ रहा हूँ. एक भी ऐसा गांव नहीं है जहां पर इनका डोनेशन पहुंचा नहीं हो, चाहे वो कल्चरल प्रोग्राम हो, चाहे वो अध्यात्म हो, यानी कि किसी गांव में मंदिर का निर्माण करना हो, किसी गांव में स्कूल का निर्माण करना हो, किसी गांव के स्कूली बच्चों को मदद करनी हो, किसी गांव में इस तरह का क्रिकेट ऑर्गेनाइज करना हो. सुधागढ़ के घर घर में, हर गांव में उनकी मदद पहुंची हुई है. और अब वो भाईराम गायकवाड़ से पूछे भाई आपको 40+ कहाँ खेल रहे हो आप? मुझे भी खेलना है. रुचि है क्रिकेट में, इनको रुचि है और ये रुचि इसी तरह बरकरार रखी है क्योंकि आपकी रुचि होने के कारण ही इतना बड़ा क्राउड यहाँ पे आया हुआ है. इतनी बड़ी प्रतियोगिता ये जो शानदार वजनदार जानदार हो रही है भाजपा ट्रॉफी 2026, ये आप ही की दुआ से. टीम का टोटल 8 रन. और ये देखिए खोटा सिक्का आखिरकार चल पड़ा. मिथुन लांगी, कौन कहता है ये मिथुन की तरह डांस नहीं कर सकते. चौदह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. प्रणय राजपुरकर कह रहे हैं कि कमॉन मिथुन दा, कमॉन जीमी जीमी जीमी, आजा आजा आजा. बहुत ही बेहतरीन छक्का लगाया मिथुन लांगे ने. 14 पे आता हुआ टोटल. यह क्रॉस लाइन खेला है. 1 रन यहां पे जरूर मिला है. 15वां रन आता हुआ, यह 16वां रन भी आता हुआ और ये उंगली उठी. टीम का टोटल 16 रन. जीत के लिए 17 रनों की जरूरत. लेकिन माइक्रोफोन पर आएंगे अनिल कोहली सर. चलिए जल्दी जाइए अंदर. धन्यवाद प्रवीण सर. ज्याने स्वप्नीलने पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या, त्या 3 विकेटसाठी ज्ञानेश्वर सुतार यांच्याकडनं 500चं पारितोषिक आलंय. तर आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी बक्षीस वितरणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने
शब्द दिला होता पंकज देसाई यांना. मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई उपस्थित झालेत, भाजपा नेते रायगड जिल्हा. तर आपण मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई यांचं 2 शब्दाचं मनोगत नक्कीच ऐकणार आहोत. मी विनंती करते की ठीक आहे, नक्कीच ठीक आहे. नक्कीच भाऊंचं म्हणणं आहे की पहिले अंधार व्हायच्या आत ही मॅच पहिली होऊ दे, कारण की जे खेळाडू दिवसभर प्रयत्न करतायत त्यांचा कुठेही तोटा व्हायला नको. त्याच्यामुळे भाऊंचं असं म्हणणं आहे की पहिली मॅच होऊ दे. माझं मनोगत मी नंतर व्यक्त करणारच आहे. येस, चला विनंती असेल ऑफिशियल्स पंचांना की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी संघाला सांगायचे. शिवप्रतिष्ठान परळी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. किती धावांची गरज आहे? 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. फायनलचा सामना आपण पाहतोय. सलामीचे बॅटर मैदानात राजा आणि शेखर. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. फायनलचा सामना. चॅम्पियन हे नाव या भाजप चषक 2026 वरती, या चषकावरती कोणता संघ नक्कीच कोरणार, येणारे हे 12 चेंडू नक्कीच आपल्याला सांगतील. एका बाजूला आपण शिवप्रतिष्ठान परळी संघ पाहतोय आणि एका बाजूला नवगर. लढत जबरदस्त होणार. वेगवान गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय साहिल बारणेकर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धडाकेबाज हार्ड हिटर फलंदाज राजा साळुंखे. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 8.50. येस, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. 12 चेंडू आणि 17 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज साहिल बारणेकर, वेगवान गोलंदाज. चेंडू यावेळेस नक्कीच हवेत आहे. निश्चित स्वरूपात एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. आणि पंचांचा डिसिजन मात्र इथे आलाय. वेस्ट हाईट नो पंचांनी घोषित केलेला आहे. टोटल मिळतील 3 धावा. समीकरण आता 12 चेंडू 17 होतं, ते आता समीकरण 12 चेंडू 14 राहिलंय. जबरदस्त फटका म्हणावा लागेल. चेंडू मात्र जातोय हा सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा लॉंग ऑफला 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत चौकार. धन्यवाद. नेक्स्ट बॉल. सन्मान्य पाहुणे अजिंक्य ढोरे साहेब आणि त्याचप्रमाणे रुपेश वीर, वैभव शिर्के, आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. तसेच जितूभाई दळवी, मयूर देशमुख, आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. जबरदस्त फटका यावेळेस आपण पाहतोय. मिड विकेटला येतोय हा 6 धावांसाठी राजाच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. डीजे त्या स्टंपला कोणीही हात लावू नका, ही विनंती असेल. जर स्टंप उचलण्याचा प्रयत्न केला तर एका स्टंपची पेनल्टी आपल्याला 500 रुपये लावण्यात येईल.
रुपेश शेठ घारे आपल्यासुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. तसेच गोविंद शेठ करले आपल्यासुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. धावसंख्या आपण पाहतोय 13. या धावसंख्येवरती अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. दरम्यान षटक झाले समाप्त. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक आणि धावांची 1 चेंडू शिल्लक आहे. येस, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. असं वाटलं होतं कदाचित फायनलचा सामना हा अतिशय जबरदस्त होईल, परंतु 2 सेमीफायनल मात्र अतिशय जबरदस्त झाल्या. आणि इथे मात्र आता चेंडू आता आलाय हा डॉट. शेवटचे 6 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता असेल. सचिन पवार आपल्यासुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. आपण ही स्पर्धा अतिशय जबरदस्त पाहतोय. या स्पर्धेसाठी मात्र मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1 लाख रुपये आर्थिक मदत इथे जाहीर झालेली आहे. त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आम्ही इथे. तसेच मान्य श्री सतीश शेठ देसाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये आर्थिक मदत इथे जाहीर झालेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच रायगड जिल्हा सरचिटणीस विठ्ठल अण्णा सिंदकर यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपये आर्थिक मदत इथे जाहीर झाले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि इथे मात्र येतोय हा विजयी